नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. सध्या छगन भुजबळ हे अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. करेंगे या मरेंगे किंवा आर पारची लढाई करण्याची भाषा करत आहेत. ते इतके आक्रमक का झाले की ते स्वतः संविधानिक पदावर असताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा रस्त्यावर आमने सामनेची लढाई होईल असं का बोलत आहेत. तरी त्यांच्या आक्रमकतेमागे एक खूप मोठं कारण आहे, षडयंत्र आहे. तेच काळं सत्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधीच कमेंट करू नका. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कारण पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या की मी जे बोलतोय ते तुम्हाला खरं वाटल्यानंतर, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं जे मत आहे ते कमेंटमध्ये कळवा. बघा, 1991 ला शिवसेना सोडून छगन भुजबळ काँग्रेसमध्ये आले. मुळात शिवसेनेमध्ये त्यांना विरोधी पक्षनेतेपद न देता अचानकपणे मनोहर जोशींना दिलं, म्हणून ते नाराज झाले आणि इकडे आले. इकडे आणण्यामागे शरद पवारांचा खूप मोठा हात होता. शरद पवारांनी त्यांना काँग्रेसमध्ये घेतल्याबरोबर महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये म्हणजेच महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद दिलं. आणि त्यानंतर देशभरामध्ये मंडल आयोगाचं वातावरण तयार होतं. केंद्रामध्ये मंडल आयोग लागू झाला होता. आता राज्यांमध्ये लावण्याची जबाबदारी त्या घटक राज्यांची होती. त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना पवारांना असं वाटलं की महाराष्ट्रातला ओबीसी समाज आपल्या पाठीशी राहावा, म्हणून त्यांनी भुजबळांना ओबीसीचा नेता म्हणून प्रमोट करायला सुरुवात केली. त्यांनीच भुजबळांना सांगितलं की तुम्ही ओबीसीचे मेळावे घ्या. मेळावे घेऊन काय करा की ओबीसीच्या म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारशी लावण्यासाठीची माझ्याकडे मागणी करा. आणि मग त्या पद्धतीने ते सगळं ठरल्याप्रमाणे ओबीसी साठी काय केलं तर छगन भुजबळांनी वेगवेगळे मेळावे घेतले आणि शरदचंद्र पवार जे त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे मागणी केली की मंडल आयोग महाराष्ट्रात लागू करावा. ठरल्याप्रमाणे शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला. यामध्ये वेगळं काहीच नाही आणि ओबीसीचे नेते म्हणून त्यांना प्रमोट करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच वर्षी विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर होता. दलित बांधवांनी मागच्या 14-15 वर्षापासून ही चळवळ हातात घेतलेली होती आणि या चळवळीचा आता अंतिम टप्प्यातला निर्णय होणार होता. या चळवळीचं क्रेडिट सगळं दलित बांधवाला जाण्यापेक्षा थोडंफार आपल्यालाही मिळालं पाहिजे या हिशोबाने काँग्रेसने डाव टाकला. परत पुन्हा छगन भुजबळांना पुढे केलं आणि छगन भुजबळांनी विद्यापीठ नामांतरणामध्ये दलितांना न्याय मिळावा आणि विद्यापीठाचं नामांतरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर व्हावं यासाठी पुन्हा एकदा शरद पवारांकडे मागणी केली. परत पुन्हा ठरल्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी ती मान्यही केली आणि परत विद्यापीठाचं नाव बदलण्यात आलं किंवा नामांतरण झालं. आता हे सगळं झाल्यानंतर काय झालं की काँग्रेसच्या सत्तेमध्ये शरद पवारांनी त्यांना वेळोवेळी ओबीसीचा नेता म्हणून प्रमोट करायला सुरुवात केली. पण 1999 ला स्वतः शरद पवारच काँग्रेसमधून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर शरद पवारांना मराठा नेते किंवा मराठ्यांचा आश्वासक चेहरा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी होता असंही एक चित्र आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठ्यांचं मतदान किंवा मराठ्यांचे वोटर्स किंवा मराठे फॉलोअर्स भरपूर आहेत. पण ओबीसीचा आश्वासक चेहरा म्हणून आपल्याला कोणाला तरी समोर प्रमोट करावं लागेल हे शरद पवारांनी ओळखून घेतलं आणि मग त्यांनीच मराठ्यांचं तर मतदान आपल्याला मिळणारच आहे पण ओबीसींचं मिळावं म्हणून परत पुन्हा छगन भुजबळांना समता परिषदेच्या माध्यमातून काम करायचं सांगितलं आणि त्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून 2003-04 पासून खूप मोठमोठे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली, मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि याचाच परिपाक म्हणून 2005 मध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये, लालू प्रसाद यादव यांच्या उपस्थितीमध्ये एक खूप मोठी ओबीसींची सभा दिल्लीला झाली. त्या दिल्लीच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी अत्यंत आक्रमकपणे ओबीसींची भूमिका मांडली. यामागे सुद्धा शरद पवारांचाच हात होता. पण या स्टेजवरून बोलताना लालू प्रसाद यादव असं म्हणले की भुजबळांना असं म्हणाले की भुजबल जी आप महाराष्ट्र में क्या कर रहे हो, आप दिल्ली में आइए. म्हणजेच दिल्लीला येऊन ओबीसींचे राष्ट्रीय नेते होण्याचं त्यांना आमंत्रण दिलं आणि हे आमंत्रण जेव्हा दिलं तेव्हा शरद पवारांच्याही मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. कारण त्यांना वाटलं भुजबळांना मीच प्रमोट केलंय, मीच काँग्रेसमध्ये आणलंय, मीच त्यांना ओबीसीचा नेता म्हणून पुढे केलंय आणि आता हे जर राष्ट्रीय राजकारणामध्ये गेले ना आपल्याला वरचं ठरले तर काय, मग तिथून पुढे त्याही दोघांमध्ये सुरू झालं. पण तोपर्यंत शरद पवारांच्या हातातली वेळ निघून गेलेली होती. तोपर्यंत त्यांनी ज्यांना प्रमोट केलं ते खरोखरच आता ओबीसीचे नेते म्हणून संपूर्ण भारतभर गाजायला सुरुवात झालेली होती. मग अशा वेळी त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी ओबीसींची मोठ बांधली आणि ओबीसींना एक प्रकारे महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट नेता म्हणून त्यांनी स्वतःला प्रमोट केलं. संपूर्ण ओबीसी त्यांनी त्यांच्या दावणीला बांधून घेतल्यासारखं झालं. असं का म्हणतोय, कारण की त्यांनी या ओबीसी मतांच्या जोरावर स्वतःच्या पक्षातल्या शरद पवारांना सुद्धा बऱ्याच वेळा वेठीस धरलं आणि त्यांच्याकडे ओबीसीचा असलेला जनाधार पाहून शरद पवारांनी सुद्धा बऱ्याच वेळा माघार घेतली. त्यांचं पक्षातलं स्थान वाढत गेलं.
त्यांचं पक्षातलंच नव्हे तर विरोधी पक्षातला असो का सरकारमधला असो किंवा दिल्लीच्या सरकारमध्ये असो, त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झालं, कारण संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी होता. आणि हे सगळं 2014 पर्यंत चाललं. या 2014 पर्यंतच्या राजकारणामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त ओबीसी समाजाच्या जीवावर वेगवेगळी पदं उपभोगली. त्यामध्ये 2004 ते 2014 मध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री पद उपभोगलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी स्वतःचा भरपूर विकास करून घेतला. पण 2014 नंतर सत्ता बदलली, बीजेपीची सत्ता आली. आणि बीजेपीची सत्ता आल्यानंतर जे काही घडलं त्याचाच परिपाक म्हणून, त्याचंच कारण म्हणून आता सध्या ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ हे अत्यंत आक्रमक आणि विध्वंसाची भाषा करत आहेत. पहा, 2014ला जेव्हा बीजेपीची सत्ता आली तेव्हा छगन भुजबळांवर अनेक घोटाळ्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं. आणि मग त्यांना अटक झाली. ते 2 वर्ष तुरुंगामध्ये राहिले. आणि या 2 वर्षाच्या काळामध्ये बीजेपीने म्हणजेच फडणवीस साहेबांनी ओबीसींना पुरतं आपलं करून घेतलं. संपूर्ण महाराष्ट्रातली ओबीसी बीजेपीच्या मागे गेली किंवा फडणवीसांनी आपल्याकडे वळवून घेतली. छगन भुजबळ जेव्हा जेलमधून बाहेर आले तेव्हा त्यांना कळालं की ओबीसी समाज आपल्यापासून दुरावला गेलेला आहे. या आरोपांमुळे किंवा या भ्रष्टाचाराच्या गोष्टीमुळे ओबीसी मध्ये आपली जी पहिल्यासारखी हे होती ती आता पत राहिलेली नाही. ओबीसी आपल्या दावणीला राहिला नाही. मग करायचं काय? आणि अशा चलबिचल अवस्थेमध्ये त्यांनी परत पुन्हा ओबीसीची मोड बांधायला सुरुवात केली. पण आता त्यांना बीजेपी आणि फडणवीस भारी भरायला लागले. त्यातच फडणवीसांनी ओबीसी हा आमचा डीएनए असल्याचं म्हटलं. त्यामुळे बीजेपी आणि फडणवीस यांच्याकडे ओबीसी आणखी जास्त मोठ्या प्रमाणात गेला. 2023 मध्ये स्वतः छगन भुजबळ यांनी ज्या ओबीसीच्या जीवावर राजकारण केलं आणि बीजेपीला विरोध केला त्याच बीजेपीच्या महायुतीमध्ये सामील झाले. आणि ते सामील झाल्यामुळे त्यांची नैतिक जी हे होती, नैतिक जो दबाव होता जनतेवर किंवा त्याची जी नैतिकता होती ती सुद्धा खालावली. म्हणजेच 2024च्या निवडणुकीमध्ये आता निवडून येण्याची शक्यता सुद्धा मावळली. अशा वेळेला त्यांना ओबीसी समाज पाठीशी असेल तरच आपण आपलं राजकारण टिकवू शकतो, नाही तर आपल्या राजकारणाचे 3 तेरा वाजणार याची त्यांना जाणीव झाली. आणि या जाणीव झाल्यामुळं त्यांना आता ओबीसी समाज परत आपल्या दावणीला बांधून घेण्यासाठी एकच पर्याय उरला. आणि तो पर्याय म्हणजे आक्रमक होणं. कारण ते जर आता आक्रमक नाही झाले आणि ओबीसी समाज जर परत त्यांच्या पाठीशी नाही गेला तर छगन भुजबळांचं राजकारण इथं संपून जाणार हे स्पष्ट आहे. म्हणून मूळ मुद्दा किंवा काळ सत्य काय असेल छगन भुजबळांच्या आक्रमकतेचं, तर छगन भुजबळ जे आहेत ते ओबीसी साठी रस्त्यावर उतरले नाहीत. ते ओबीसी साठी भांडत नाहीत. ते ओबीसीच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी भांडत नाही, तर स्वतःला ओबीसीचं नेतृत्व म्हणून समाज मान्यता मिळवण्यासाठी किंवा स्वतः ओबीसीचे नेते म्हणून ओबीसींनी मान्यता देण्यासाठी लढत आहेत. ही त्याच्यातली खरी गोम आहे. म्हणजेच छगन भुजबळांची आक्रमकता ही ओबीसी साठी नसून ओबीसीचा नेता होण्यासाठीची आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या सर्व ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण आणि मराठा समाज नेहमी एकोप्यानं राहिलेलो आहोत. आपल्याकडं सगळ्या गोष्टी आपण धुऱ्याला धुरे लागलेले आहेत, घराला घर लागलेले आहे. आपण या नेत्याच्या नेतृत्वाच्या महत्वाकांक्षेपायी आपण एकमेकांमध्ये भांडण करत बसलो किंवा आपण जर एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरलो तर ते दोन्ही समाजाचं खूप मोठं नुकसान आहे. म्हणून ते परत एकदा ओबीसी समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की ते तुमच्यासाठी लढत नसून तुमचं नेतृत्व करण्यासाठी लढत आहेत. ही गोष्ट समजून घ्या आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चिथावणीला बळी पडू नका आणि रस्त्यावर उतरू नका, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.